विद्यार्थी मित्रो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण संलग्न कोन म्हणजे ॲडजसंट अँगल्स हा एक भाग अभ्यासला होता. त्याचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्यालाच मराठीमध्ये कोटिकोन असं म्हटलं जातं. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे कोटिकोन. आता इथे एक आकृती काढलेली आहे, त्या आकृतीचं आपण निरीक्षण करूया. हे काढताना जे अँगल्स काढलेले आहेत, कोन काढलेले आहेत, कोन PSQ आणि कोन QSR, हे दोन कोन एकमेकाला जोडून काढलेले आहेत, म्हणजेच ते ॲडजसंट अँगल्स म्हणजे संलग्न कोन आहेत. पण या आकृतीमध्ये काय विशेष आहे तर PSR हा जो कोन आहे त्याच्या ठिकाणी अशी एक खूण केलेली आहे. ही खूण दाखवते की PSR हा 90 अंश मापाचा कोन आहे. म्हणजेच या दोन कोनांचं मापांची बेरीज 90 अंश आहे. अँगल PSQ and अँगल QSR, the sum of these two angles is 90 degree. या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे आणि म्हणून हे दोन कोन परस्परांचे कोटिकोन आहेत. These two angles are complementary angles to each other. आता हे दोन कोन जोडून काढलेले आहेत. या ठिकाणी अजून दोन कोनांची आकृती काढलेली दिसते. अँगल ABC which measures 40 degree and angle XYZ which measures 50 degree. म्हणजे या दोन कोनांची माप इथं दिलेली आहेत. मेजर अँगल ABC म्हणजे माप कोन ABC, याचं माप किती आहे तर याचं माप आहे 40 अंश. माप कोन XYZ म्हणजे याचं माप आहे 50 अंश. आणि या दोन कोनांच्या मापांची जर बेरीज केली तर दोन कोनांच्या मापांची बेरीज येते 90 अंश. म्हणजे कोन ABC आणि कोन XYZ हे देखील एकमेकांचे कोटिकोन आहेत. अँगल ABC and अँगल XYZ, these two angles are also complementary to each other because their sum of measures is 90 degree. या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे आणि म्हणून यांना एकमेकांचे कोटिकोन असं म्हणतात. आता ही आकृती काढताना आपण बघितले ते दोन कोन एकमेकांना जोडून देखील असू शकतात किंवा एकमेकांपासून वेगळे वेगळे देखील असू शकतात. अशाच प्रकारचा सेम पूरक कोन आहे, फक्त इथं त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे, तिथं फक्त 180 अंश आहे. बाकी दोन्ही कोनांचे प्रकार हे सारखेच आहेत. त्याच्यावरचं एक उदाहरण इथं सोडून दिलंय, ते आपण बघूया. 70 अंश मापाच्या कोटिकोनाचे माप किती? म्हणजे एका कोनाचं माप समजा 70 अंश असेल तर त्याचा दुसरा कोन किती अंशाचा असेल की ज्या दोन कोनांना एकमेकांचे कोटिकोन म्हणता येईल. तर आपल्याला माहिती आहे की या दोन कोनांच्या मापांची बेरीज जर 90 अंश असेल तर त्यांना एकमेकांचे कोटिकोन असं आपण म्हणतोय. म्हणजे दिलेल्या कोनाच्या कोटिकोनाचे माप X मानू. म्हणजे एक कोन 70 अंश मापाचा आहे तर दुसरा जो कोन असेल त्याचं माप आपण X मानूया, कारण आपल्याला ते माहीत नाहीये. 70 अधिक X बरोबर 90, कारण या दोघांची बेरीज किती आहे 90 अंश आहे. आणि खालच्या पायरीला काय केलंय बघा, 70 अधिक X वजा 70 केलेत आणि इकडे 90 वजा 70 केलेत. म्हणजे दोन्ही बाजूतून 70 हे वजा केले तर आपल्याला X ची किंमत मिळते. आपण हे आधी शिकलेलो आहेच. आणि इकडे 70 अधिक आहेत आणि वजा आहेत, त्यामुळे ते एकमेकांना कॅन्सल होतील. राहता शिल्लक राहतो X. 90 मधून 70 वजा केले तर 20 उरतात. म्हणजे 70 अंश मापाच्या कोटिकोनाचे माप 20 अंश आहे. द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 70 डिग्री इज 20 डिग्री. अशा प्रकारे आपण एखाद्या कोनाचं माप दिलं असेल तर त्याच्या कोटिकोनाचं माप शोधू शकतो. अशाच प्रकारचा सेम जो पूरक कोन आहे त्याचं देखील माप आपण एखाद्या कोनाचं दिलं असता आपण पूरक कोनाचं माप देखील शोधू शकतो. त्याच्यावरचाच एक प्रश्न मी घेतलेला आहे, इंग्रजीमधून आहे तो, मराठीमधून देखील आपल्याला समजेल. व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 डिग्री? म्हणजेच 120 अंश मापाच्या पूरक कोनाचे माप किती? आता आपल्याला हे माहिती आहे की पूरक कोन कधी होतात एकमेकांचे दोन, तर त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर ते एकमेकांचे पूरक कोन होतात. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 डिग्री. म्हणजे दोन पूरक कोनांचे मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून तो म्हणताय लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर P डिग्री. म्हणजेच काय, दिलेल्या कोनाच्या पूरक कोनाचे माप P मानू. आणि इथं म्हटलं की 120 मध्ये P मिळवले की 180 होतात. आता इथे आपल्याला P ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे 120 हे अधिक आहेत ते दोन्ही बाजूतून वजा करावे लागतील. म्हणजे काय होईल, 120 अधिक P वजा P बरोबर वजा 120 बरोबर 180 वजा 120.
आता हे 120 अधिक आणि वजा हे एकमेकांचे कॅन्सल होतील, शिल्लक राहिला आहे पी आणि 180 मधून 120 ज्यावेळेला वजा होतील त्यावेळेला उत्तर येईल 60. म्हणजेच काय, द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल, द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 120 डिग्री इज 60 डिग्री. म्हणजे 120 अंश मापाच्या कोनाच्या पूरक कोनाचे माप हे 60 अंश आहे. अशा प्रकारे आपण कोटिकोन आणि पूरक कोन दोन्हीही बघितलेले आहेत. कोटिकोनासारखेच पूरक कोन आहेत, फक्त त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. कोटिकोनाच्या मापांची बेरीज 90 अंश असते. एवढाच फक्त त्याच्यामध्ये बदल आहे. बाकीच्या आपण पुस्तकातील वाचून यातील उदाहरणं सोडवण्यास हरकत नाही. धन्यवाद.